Dear student, in the last lecture we have seen ionic compounds. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारे जे काही आयनिक संयुग जे आहेत तर ते आयनिक संयुग त्या ठिकाणी पाहिली. त्याचबरोबर आपण असणारी जी काही ऍक्टिव्हिटी जी आहे तर ते ऍक्टिव्हिटी करून प्रॉपर्टीज ऑफ आयनिक कंपाऊंड जे आहे तर ते प्रॉपर्टीज ऑफ आयनिक कंपाऊंड त्या ठिकाणी पाहिली की सर्वसाधारणपणे आयनिक कंपाऊंड जे आहे तर त्या आयनिक कंपाऊंडचे असणारे जे काही मेल्टिंग पॉईंट जे आहेत तर ते मेल्टिंग पॉईंट कसे असतात तर त्या ठिकाणी हाय असतात, अतिशय उच्च त्या ठिकाणी असतात. याच्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे की जनरल प्रॉपर्टीज ऑफ आयनिक कंपाऊंड्स, जे त्या ठिकाणी आयनिक संयुग जे आहेत तर त्या आयनिक संयुगाचे सामान्य गुणधर्म जे आहेत तर ते सामान्य गुणधर्म आपल्याला पाहिजेत. पहिले आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे द अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन द पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली चार्ज आयन्स इज स्ट्रॉंग. आयनिक संयुग जे आहेत तर त्या आयनिक संयुगामध्ये असणारे धन आणि ऋण प्रभारित असणारे जे काही आयन्स जे आहेत तर त्या आयनांमध्ये तीव्र अशा प्रकारचं आकर्षण बल जे आहे तर ते आकर्षण बल त्या ठिकाणी असतं. and therefore ionic compounds exist in the solid state and are hard. की आपल्या लक्षात येतं नसते की उदाहरणार्थ मीठ NaCl, तर याच्यामध्ये अशा पद्धतीचे धन आणि ऋण अशा प्रकारचे जे काही असणारे जे काही धन आणि ऋण प्रभारित असणारे जे काही आयन्स जे आहेत तर त्या आयनांच्या दरम्यान तीव्र अशा प्रकारचं आकर्षण बल त्या ठिकाणी असतं. आणि याच्यामुळे हे जे काही आयनिक संयुग जे आहेत तर ते आयनिक संयुग आपल्याला सर्वसाधारणपणे सॉलिड स्टेटमध्ये त्या ठिकाणी आढळण्यात नसतात, स्थायी अवस्थेमध्ये आढळण्यात नसतात आणि त्याचबरोबर ते कशी असणारे हार्ड त्या ठिकाणी असणारे, कठीण त्या ठिकाणी असणारे. दुसरं आपल्याला सांगितले द आयनिक कंपाऊंड्स आर ब्रिटल अँड कॅन बी ब्रोकन इन टू पीसेस बाय अप्लाइंग प्रेशर. जे काय असणार जे काही आयनिक कंपाऊंड जे आहेत, आयनिक कंपाऊंड कसे सांगितले आपल्याला की सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी ब्रिटल आहे, जे त्या ठिकाणी ते ठिसूळ आहे. आता ठिसूळ कशामुळे ठिसूळ आहे तर आपल्या लक्षात येत नसते की आयनिक संयुग जे आहे तर त्या आयनिक संयुगावर आपण दाब जो आहे तर तो दाब जरी दिला तरी त्याचे काय होताना दिसतात, तुकडे जे आहे तर ते तुकडे त्या ठिकाणी होताना दिसतात. तिसरं आपल्याला त्या ठिकाणी प्रॉपर्टीज दिलेली द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज हाय इन द आयनिक कंपाऊंड्स अँड द लार्ज एनर्जी इज रिक्वायर्ड टू ओव्हरकम धिस. जे काय आयनिक संयुग जे आहे तर त्या आयनिक संयुगामध्ये असणारे जे काही इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे सर्वसाधारणपणे आंतररेणुवी असणारे जे काही आकर्षण बल जे आहे तर ते आकर्षण बल त्याच्यामध्ये जास्त असतं आणि जास्त असल्यामुळे त्याच्यावर मात करण्यासाठी आपल्याला बरीचशी असणारी जी काही ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा त्या ठिकाणी काय करावी लागते, वापरावी त्या ठिकाणी लागते. अँड देअरफॉर द मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट्स ऑफ आयनिक कंपाऊंड्स आर हाय. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की सर्वसाधारणपणे असणारे जे काही आयनिक कंपाऊंड जे आहेत तर त्या आयनिक कंपाऊंडचे असणारे जे काही मेल्टिंग पॉइंट आणि दुसरं आपल्याला सांगितले बॉइलिंग पॉइंट कसे असतात तर त्या ठिकाणी ते हाय असतात. आता या ठिकाणी तक्ता आपल्याकडे त्या ठिकाणी आहे, या तक्त्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत नसते की सर्वसाधारणपणे आपल्याला हा जो काय असणार जो काही तक्ता जो आहे तर त्या तक्त्यामध्ये काय आपल्याला आयनिक कंपाऊंड जे आहे तर ते आयनिक कंपाऊंड त्या ठिकाणी दिसतात. उदाहरणार्थ वॉटर, झिंक क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड, सोडियम ब्रोमाइड, पोटॅशियम क्लोराईड आणि मॅग्नेशियम ऑक्साईड. आता याचे असणारे जे काही वॉटर जर सोडलं तर ते नॉन आयनिक अशा प्रकारचं आहे. तर इतर असणारे जे काही कंपाऊंड जे आहेत आयनिक कंपाऊंड जे आहेत तर त्यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट जर आपण जर पाहिला तर त्या ठिकाणी अतिशय हाय त्या ठिकाणी आहे. ते आपल्या त्या ठिकाणी तक्त्यावरून त्या ठिकाणी ते लक्षात येताना दिसतं. त्याच्यानंतरची फोर्थ प्रॉपर्टी आपल्याला दिलेली की आयनिक कंपाऊंड्स आर वॉटर सोल्युबल. आपल्या लक्षात येत नसतं की मीठ पाण्यामध्ये टाकलं तर काय होतं ते विरघळताना त्या ठिकाणी दिसतं. जे आयनिक संयुग जे आहे तर ते आयनिक संयुग काय सांगितली पाण्यामध्ये त्या ठिकाणी विरघळणारी आहेत. दिस इज बिकॉज द वॉटर मॉलिक्युल ओरिएंट इन ए पर्टिक्युलर मॅनर अराउंड द आयन्स सेपरेट बाय द डिसोसिएशन प्रोसेस. आपल्या लक्षात येत नसतं की आयनिक संयुग जे आहे तर ती पाण्यामध्ये द्रावणे असतात. आता द्रावणे का असतात कारण डिसोसिएशन म्हणजे विचरण होऊन सुट्या झालेले जे काही आयन्स जे आहेत तर त्या आयनांभोवती पाण्याचे रेणू विशिष्ट प्रकारे काय होता नसतात अभिमुख, त्याला त्या ठिकाणी ओरिएंट म्हटलेले, अभिमुख होऊन म्हणजे विशिष्ट दिशेने वळून काय केलं तर त्या ठिकाणी ते रचले जातात. आणि ॲज अ रिझल्ट ऑफ धिस
न्यू फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज एस्टॅब्लिश बिटवीन द आयन्स अँड द सराउंडिंग वॉटर मॉलिक्युल्स replacing the original intermolecular attraction and aqueous solution of ionic compounds are formed. की आपण पाहिले की या ठिकाणी आयनिक संयुग जे आहेत तर ती पाण्यामध्ये द्रावणी आहेत, कारण त्याच्यामध्ये विचरण होऊन सुटे झालेले जे काय आयन्स जे आहेत तर त्या आयनांभोवती पाण्याचा रेणू विशिष्ट प्रकारे काय होता नसते अभिमुख त्या ठिकाणून त्या ठिकाणी रचला जातो. आणि याच्यामुळे काय होता नसते मूळचं असणारं ते काय आंतररेणीय बल जे आहे तर त्या बलाच्या जागी आयन आणि त्याच्या सभोवतालचे असणारे जे काही पाण्याचे रेणू यांच्यामध्ये नवं आकर्षण बल त्या ठिकाणी प्रस्थापित होतं. आणि याच्यामुळं आयनिक संयुग जे आहेत तर त्या आयनिक संयुगाची जलीय अशा प्रकारची म्हणजे पाण्यामधली असणारे जे काही द्रावण जे आहेत तर ती द्रावणं काय होताना दिसतात तर त्या ठिकाणी तयार त्या ठिकाणी होताना दिसतात. पुढे आयनिक कंपाऊंड्स आर हाऊ एव्हर इनसोल्युएबल इन सॉल्व्हंट्स लाईक केरोसिन अँड पेट्रोल. असं जरी असलं तरी सर्वसाधारणपणे ही जी काय असणार जे काही आयनिक असणारे काही कंपाऊंड्स जे आहेत तर ही आयनिक कंपाऊंड्स काय सांगितलं आपल्याला इनसोल्युएबल आहेत. आता कशामध्ये इनसोल्युएबल आहेत तर पहिलं आपल्याला सांगितलंय केरोसिन असेल जे रॉकेल त्या ठिकाणी असेल, त्याच्यानंतर असणारे जे काही पेट्रोल जे आहे या पेट्रोल मध्ये आपण मीठ टाकून पहा किंवा रॉकेल जे आहे तर रॉकेल त्या ठिकाणी टाकून पहा तर आपल्या लक्षात येत नसते की मीठ जे आहे तर ते मीठ रॉकेलमध्ये किंवा डिझेल आपण पेट्रोल जे आहे तर त्या पेट्रोलमध्ये त्या ठिकाणी विरघळताना त्या ठिकाणी दिसत नाही. म्हणजे ही जी काही असणारी जी काही केरोसिन किंवा पेट्रोल सारखी असणारी जी काही द्रावक जे आहेत तर त्या द्रावकामध्ये ही अद्रावणे त्या ठिकाणी. पुढे धिस इज बिकॉज अनलाइक वॉटर ए न्यू अट्रॅक्टिव्ह फोर्स कॅनॉट बी एस्टॅब्लिश इन दिस सॉल्व्हंट. कारण ही जी असणारी काही द्रावक जे आहेत तर त्या द्रावकामध्ये आपल्या लक्षात येत नसते पाण्यामध्ये होतं त्याप्रमाणे या द्रावकामध्ये नवं अशा प्रकारचं आकर्षण बल जे आहे तर ते आकर्षण बल त्या ठिकाणी प्रस्थापित त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसत नाही. त्याच्यानंतरची पाचवी प्रॉपर्टी आपल्याला दिलेली पहा. द आयनिक कंपाऊंड्स कॅनॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी व्हेन इन द सॉलिड स्टेट. पाहता की सॉलिड स्टेटमध्ये जर त्या ठिकाणी ते आयनिक कंपाऊंड जे आहेत जे काय आयनिक कंपाऊंड जे आहे तर ते आयनिक कंपाऊंड काय सांगितलं आपल्याला की सॉलिड स्टेटमध्ये जर असतील तर यांच्यामधून आपल्याला असणारे जे काही इलेक्ट्रिसिटी जी आहे तर ती इलेक्ट्रिसिटी काय होत नाही कंडक्ट त्या ठिकाणी होत नाही. जे स्थायी रूपामध्ये जर असतील तर आपल्या लक्षात येत नसते की याच्यामधून विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा त्या ठिकाणी वाहू शकत नाही. इन दिस स्टेट द आयन्स कॅनॉट लिव्ह देअर स्पेस. ही जी काही स्थायू अवस्था जी आहे तर त्या स्थायू अवस्थेमध्ये असताना जे काही आयन्स जे आहे तर ते आयन्स आपली जागा जी आहे तर ती जागा त्या ठिकाणी सोडू शकत नाही. हाऊ एव्हर इन फ्युज्ड आर मोल्टन स्टेट दे कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी ॲज इन दिस स्टेट्स द आयन्स आर मोबाईल. पाण्यामध्ये आपण टाकले किंवा त्या ठिकाणी वितळवले फ्यूज केले जी वितळलेली अवस्था असेल तर त्या वितळलेल्या अवस्थेमध्ये हे जे काय आयनिक कंपाऊंडचे असतात जे काय आयन्स जे आहेत तर ते आयन्स कसे असतात चल असतात. चल म्हणजे इकडून तिकडून त्या ठिकाणी ते हालचाल करताना असतात आणि याच्यामुळे याच्यामधून विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा त्या ठिकाणी वाहू शकते. पुढे द aqueous solution of ionic compounds conduct electricity as they contain the dissociates. आपल्या लक्षात येत नसते की आयनिक संयुग जे आहे तर त्या आयनिक संयुगाची असणारी काही जलीय अशा प्रकारची असणारी काही द्रावण जे आहे तर त्या जलीय द्रावणामध्ये विचरण झालेले जे काही आयन्स जे आहेत तर ते आयन्स त्या ठिकाणी असतात. आता पुढे की ऑन पासिंग करंट थ्रू द सोल्युशन्स ऑफ द आयन्स मूव्ह टू द अपोजिटली चार्ज इलेक्ट्रॉन्स. म्हणजे आपल्या लक्षात येता नसते की द्रावणामधून विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा जर आपण त्या ठिकाणी प्रवाहित जर केली तर हे आयन्स जे आहे तर ते आयन्स काय होता नसतात विद्युत प्रभाराच्या विद्युत आग्राकडे त्या ठिकाणी काय होतात जाताना त्या ठिकाणी दिसतात. अपोजिटली चार्जकडे त्या ठिकाणी जाताना त्या ठिकाणी दिसतात. आणि ड्यू टू इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन फ्युज्ड अँड डिझॉल्व स्टेट द आयनिक कंपाऊंड्स आर कॉल्ड इलेक्ट्रोलाइट्स. महत्वाचं वाक्य सांगितलं आपल्याला की वितळलेल्या आणि जलीय द्रावणाच्या स्थितीतील विद्युत वाहकतेमुळे आयनिक संयुग जे आहे तर ते आयनिक संयुग काय सांगितलं आपल्याला विद्युत अपघटनी पदार्थ
त्यालाच म्हटलेलं इलेक्ट्रोलाइट, विद्युत अपघटनी पदार्थ असं त्यांना त्या ठिकाणी म्हटलं जातं. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे तो मेट्रोलॉजी. अशा प्रकारचा असताना तो काही भाग जो आहे तर तो भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. आता पुढे मेट्रोलॉजी, धातू विज्ञान, द सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिगार्डिंग द एक्स्ट्रॅक्शन्स ऑफ मेटल्स फ्रॉम ओर्स अँड देअर प्युरिफिकेशन फॉर द युजेस इज कॉल्ड मेट्रोलॉजी. आता काय सांगितलेले की खनिजापासून जे काही ओर जे आहे तर त्याला म्हटलेले खनिज, या खनिजापासून धातू जे आहे तर त्या धातूंचं काय करायचं आपल्याला एक्स्ट्रॅक्शन करायचं, निष्कर्षण जे आहे तर ते निष्कर्षण त्या ठिकाणी करून उपयोगासाठी शुद्धीकरण या संबंधीचं असणारे जे काही विज्ञान आणि तंत्रज्ञान त्यालाच आपण त्या ठिकाणी म्हटलेले मेट्रोलॉजी. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे ऑकरन्स ऑफ मेटल्स. ऑकरन्स ऑफ मेटल्स हे जे काय असणारे ते काही धातू जे आहे तर त्या धातूंची आढळ कुठे त्या ठिकाणी आपल्याला हे धातू जे आढळतात. आता काय सांगितले की मोस्ट मेटल being reactive do not occur in the nature in the free state but are found in the combined state as their salt such as oxides, carbonates, sulfides and nitrates. आता काय सांगितलं की आपल्या लक्षात येतं नसते की बहुतेक अशा प्रकारचे असणारे ते काही मेटल्स जे आहेत, धातू जे आहेत तर ते धातू कसे आहेत तर त्या ठिकाणी रिॲक्टिव्ह आहेत. आणि रिॲक्टिव्ह असल्यामुळे हे जे असणारे ते काही धातू जे आहेत तर ते धातू आपल्याला फ्री स्टेट जे आहे तर त्या फ्री स्टेटमध्ये त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत नाही. तर याच्याऐवजी ते काय होतात असतात आपल्याला कंबाईन स्टेट जे आहे तर त्या कंबाईन स्टेटमध्ये हे जे असणारे जे काही धातू जे आहे तर ते धातू त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत असतात. म्हणजे संयुक्त स्थितीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत असतात. आता संयुक्त स्थितीमध्ये आढळून येत असताना यांचे असणारे जे काही क्षार जे आहेत, आता हे जे काही धातूंचे असणारे जे काही क्षार जे आहे तर त्या क्षारांमध्ये काय असणारे ते काही ऑक्साईड जे आहे तर त्या ऑक्साईडच्या रूपामध्ये काय आपल्याला त्या ठिकाणी असणारे ते काही कार्बोनेट जे आहेत तर त्या कार्बोनेटच्या रूपामध्ये, तर काही आपल्याला त्या ठिकाणी असणारे त्यांचे असणारे जे काही सल्फाईड जे आहे तर त्या सल्फाईडच्या रूपामध्ये, तर काही असणारे जे काही धातूंचे असणारे जे काही क्षार जे आहे तर ते क्षार आपल्याला नायट्रेट्स जे आहे तर त्या नायट्रेटच्या रूपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला संयुक्त स्थितीमध्ये त्या ठिकाणी आढळून येत नसतात. हाऊएव्हर द मोस्ट unreactive metals that are not affected by air, water and other natural factors like silver, gold, platinum generally occur in the free state. आपल्याला माहिती आहे की सर्वच्या सर्व धातू काही त्या ठिकाणी अक्रियाशील अशा प्रकारचे असताना जे काही धातू जे आहेत, अक्रियाशील धातू जे आहेत तर त्या अक्रियाशील धातूमध्ये आपल्या लक्षात येत नसते की सर्वसाधारणपणे सिल्वर असेल, गोल्ड असेल, प्लॅटिनम असेल, हे जे काही धातू जे आहेत तर ते कसे आहेत तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की जे काही धातू जे आहेत तर ते अनरिॲक्टिव्ह आहेत, म्हणजे अक्रियाशील आहेत. अशा प्रकारचे अक्रियाशील असणारे जे काही धातू जे आहेत तर ज्याच्यावर त्या ठिकाणी हवा असेल, पाणी असेल किंवा इतर असणारे जे काही नैसर्गिक घटक जे आहेत तर त्या नैसर्गिक घटकांचा परिणाम त्या ठिकाणी होत नाही. मग अशा प्रकारचे असणारे जे काही धातू जे आहेत तर त्या धातूंच्या बाबतीमध्ये काय केलं जातं, द कंपाऊंड्स ऑफ द मेटल्स दॅट ऑकर्स इन द नेचर अलॉंग विथ द इम्प्युरिटीज आर कॉल्ड मिनरल्स. तर मिनरल्स कशाला म्हटले बा, मिनरल्स म्हणजेच त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो खनिजे त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. द कंपाऊंड्स ऑफ द मेटल्स काय म्हटलेले, द कंपाऊंड्स of the metals I सांगितले की that occur in nature with the impurities are called minerals. काय म्हटलेले की मुक्त अवस्थेमध्ये धातूंचे अशा प्रकारचे संयोग
की जी संयुग अशुद्धीसह निसर्गामध्ये त्या ठिकाणी आढळतात तर त्यांनाच काय म्हटलेलं आपण त्या ठिकाणी मिनरल्स जे आहेत तर ते मिनरल्स त्या ठिकाणी म्हटलेले. पुढे द मिनरल्स फ्रॉम विच द मेटल कॅन बी सेपरेटेड इकॉनॉमिकली आर कॉल्ड ओर्स. पुढचे आपल्याला टर्म पाहिजे ओर्स. ओर्स कशाला म्हटलेले की ज्या खनिजापासून सोयीस्करपणे आणि फायदेशीररित्या धातू वेगळा करता येतो तर त्याला काय म्हटलेले ओर्स म्हणजे धातुक त्या ठिकाणी म्हटलेले. ओर्स कंटेन मेनी टाइप ऑफ इम्प्युरिटीज सच ॲज सॉइल, सँड, रॉकी सबस्टन्स अलॉंग विथ द मेटल कंपाऊंड्स. ते जे असणारे ते काही ओर्स जे आहेत तर त्या ओर्समध्ये असणारे जे काही इम्प्युरिटीज जे आहेत म्हणजे अशुद्धी जे आहे तर त्या अशुद्धी सर्वसाधारणपणे कशा कशाच्या रूपामध्ये सांगितले आपल्याला की सर्वसाधारणपणे मातीच्या स्वरूपामध्ये आढळण्यात असतात. तर काही त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसते की सँड जे आहेत म्हणजे वाळूच्या रूपामध्ये त्या ठिकाणी आढळण्यात असतात. काही आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही रॉकी सबस्टन्स जे आहेत आता हे जे काही रॉकी सबस्टन्स म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते खडकांचे असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांच्या रूपामध्ये म्हणजे अशा अनेक प्रकारचे असणारे जे काही अशुद्धी जे आहेत तर त्या अशुद्धी आपल्याला धातुक जे आहेत तर त्या धातुकांमध्ये आढळण्यात नसतात. आणि दीज इम्प्युरिटीज आर कॉल्ड गँगो. आणि ह्या ज्या काही असणारे जे काही इम्प्युरिटीज जे आहेत तर त्या इम्प्युरिटीजलाच काय म्हटलेले गँगो त्या ठिकाणी म्हटलेले. काय म्हटलेले GANGU त्याला त्या ठिकाणी काय म्हटलेले गँगो त्या ठिकाणी म्हटलेले. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या काही अशुद्धी ज्या आहेत तर त्या अशुद्धींना मृदा अशुद्धी अशा प्रकारचा असणारा जो काही शब्द जो आहे तर तो शब्द त्या ठिकाणी दिलेला त्या ठिकाणी. पुढे मेटल्स कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम देअर ओर बाय मीन्स ऑफ द व्हेरियस मेथड्स ऑफ द सेपरेशन. की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की विलगीकरणाच्या विविध अशा प्रकारच्या असणाऱ्या जे काही पद्धती ज्या आहेत तर त्या पद्धती वापरून धातू जे आहेत तर त्या धातूंचं त्यांचं असणारे जे काही धातुक जे आहेत तर त्या धातुकांपासून काय केलेले एक्स्ट्रॅक्शन निष्कर्षण जे आहे तर ते निष्कर्षण त्या ठिकाणी करता येतं. द प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल इन द प्युअर स्टेट फ्रॉम द ओर इज ऑल्सो ए पार्ट ऑफ द मेट्रोलॉजी. काय सांगितलंय की धातुक जे आहे तर त्या धातुकांपासून धातूचं शुद्ध स्वरूपामध्ये निष्कर्षण करण्याची जी काही क्रिया जी आहे तर त्या क्रियेचा सुद्धा जे काही धातू विज्ञान जे आहे तर त्या धातू विज्ञानामध्ये समावेश जो आहे तर तो समावेश त्या ठिकाणी होताना दिसतो. ओर्स आर टेकन आउट फ्रॉम द माइन्स अँड द गँगू इज युजली सेपरेटेड फ्रॉम द ओर ऍट द साइट इटसेल्फ बाय द व्हेरियस मेथड. की बहुधा काय केलं तर धातुकांची असणारी काही खाण जे आहे तर त्या खाणीमधून खनिज जे आहे तर ते खनिज बाहेर काढून तेथे काय केलं तर त्यांच्यामधल्या असणाऱ्या ज्या काही मृदा अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही अशुद्धी जे आहेत तर त्या अशुद्धी वेगवेगळ्या पद्धती वापरून धातुकांपासून काय केले जातात वेगळ्या त्या ठिकाणी केल्या जातात. देन द ओर्स आर कॅरिड आउट टू द प्लेस व्हेअर मेटल्स आर प्रोड्यूस. आणि याच्यानंतर पुढे काय केलं जातं त्यानंतर ही असणारी काही धातुक जे आहे तर ती धातू निर्माण त्या करतात त्या ठिकाणी काय केलं जातात वाहून नेऊन तिथं धातूचं शुद्ध रूपामध्ये निष्कर्षण जे आहे तर ते निष्कर्षण त्या ठिकाणी केलं जातं. द मेटल्स आर एक्स्ट्रॅक्टेड इन द प्युअर फॉर्म म्हणजे त्या ठिकाणी काय केलं तर या धातूंचं शुद्ध रूपामध्ये निष्कर्षण जे आहे तर ते निष्कर्षण त्या ठिकाणी केलं जातं. देन मेटल्स आर फर्दर प्युरिफाईड बाय द डिफरंट मेथड्स ऑफ द प्युरिफिकेशन. आणि त्याच्यानंतर धातू जे आहे तर त्या धातूला शुद्धीकरणाच्या असणाऱ्या काही वेगवेगळ्या पद्धती ज्या आहेत तर त्या वेगवेगळ्या पद्धती त्या ठिकाणी काय केल्या जातात वापरून त्या ठिकाणी तो धातू जे आहे तर तो धातू जास्त शुद्ध त्या ठिकाणी केला जातो. द एंटायर प्रोसेस इज कॉल्ड मेट्रोलॉजी. आणि या सर्व प्रक्रियेलाच आपण काय म्हणता नसतोय धातू विज्ञान जे आहे तर ते धातू विज्ञान त्या ठिकाणी म्हटलं जातं. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.